नशिबाने आम्ही की आमची पिढी की आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी राम मंदिर बांधताना बघितलं आणि बाकी मला बिलकुल असा भरोसा होत नाही की मी अयोध्येला चाललोय. मॉर्निंग गाय, जय श्रीराम, जय खानदेश. कसं आहे, आज उम्मीद करतो तुम्ही सगळं चांगलं असणार, मजेत असणार. पुन्हा आपल्या एका नवीन ब्लॉग व्हिडिओमध्ये स्वागत करतो. तर आताचे होत आहेत 8-13. तर 4-5 दिवसापासून काहीच बरं वाटत नव्हतं, त्यामुळे ही रोज सकाळी गच्चीवर येऊन एक्सरसाइज वगैरे करायची रुटीन बंद पडली होती. बाकी आजपासून आपण हिला चालू करूया. बाकी आजचं वातावरण एकदम थंडगार असं आहे, रोजपेक्षा आज जास्त थंड वाटते आणि आज आपल्याला फॉग सुद्धा बघायला भेटतोय. बघू शकतो तुम्ही माझ्या मागे, आज लिटरली फॉग सुद्धा आहे. आणि तुम्हाला चंद्र दाखवू, दिवसा चंद्र दाखवू तुम्हाला. हे बघा गाईस, तो चंद्र, दिवसा चंद्र. त्याला सूर्य म्हणता येणार नाही, तुम्ही सूर्याचा विचार करू बी नका. दिवसाची सूर्य असं बिलकुल नाही, कारण की अशा वातावरणामध्ये सूर्य जर राहिला असता तसे मस्त उन्हाच्या किरणा पडल्या असत्या. बरं की गाईस, तुम्ही सांगा, जर हा जो चंद्र दिवसा असता, म्हणजे जर या चंद्राच्या जागेवर सूर्य असता तर आता उन्हाच्या किरण पडल्या असत्या, बरोबर आहे की नाही. 8-13 होत आहे आणि बाकी अजून उन्हाची एक किरण सुद्धा नाही आहे, फक्त उजेड म्हणता येईल. तो उजेड तर चंद्र बी देतो, त्यात काय विशेष आहे. तर हा चंद्रच आहे, हा चुकीच्या दिवशी उगवला गेलेला आहे. तू चंद्र आहे, तू सूर्य नाहीये, तू चंद्र आहे. तर चला टाइमपास बंद करू, तू सूर्याचे. बाकी आता फटाफट एक्सरसाइज करू, त्यानंतर मस्त फ्रेश होऊ. बस तर गाईच, एक्सरसाइज वगैरे झालेली आहे. बाकी डायरेक्ट आज इच्छाच होत नाही, कारण की 4-5 दिवस झाली रुटीन पूर्ण चेंज झालेली आहे म्हणून. नाही तर डेली बिलकुल असं एक्सरसाइज झाल्याशिवाय होत नव्हतं. बाकी आता 4-5 दिवस झाले 10 वाजता उठणं आणि मस्त 11 वाजता आंघोळ करणं, ह्याच्यामध्ये पूर्ण रुटीन चेंज झालेली आहे. तर चला आता खाली जाऊ आणि खाली गेल्यावर मस्त आंघोळ वगैरे करू आणि त्यानंतर जाऊया मस्त हनुमान आणि महादेवांच्या मंदिरात दर्शनाला. चलो चलो चलो. ही हेअरस्टाईल कशी वाटते तुम्हाला मला सांगायला विसरू नका. हिला म्हणतात स्लीपिंग हेअरस्टाईल. डायरेक्ट झोपेतून उठल्यावर त्याच्या प्रकारे हेअरस्टाईल तयार होते, तशी हेअरस्टाईल ही कशी वाटते सांगा बरं. साईड व्ह्यू, फ्रंट व्ह्यू. तर आंघोळच्या आवानी उंचन गाईज आपण निघालो आता मंदिरात दर्शनासाठी. बाकी काय धीरज, आपल्या अयोध्याचा काय प्लॅन आहे रे? हम अयोध्या का प्लान बना रहे हैं और हम 19 तारीख को रात के 12:30 बजे निकलने वाले हैं. 19 रे भो, 19 रेल्वे रे ते भुसावळवरतून. तर काय आपलं एकदम प्लॅन वगैरे एकदम सेट झालेला आहे अयोध्या जायचा. बाकी केव्हा पण काही पण होऊ शकते, अजूनपर्यंत आपण कसं म्हणू नाही शकणार की फिक्स आहे. बाकी तयारी सुरू झालेली आहे. आता आपण मंदिरात दर्शन वगैरे करू आणि त्यानंतर तुम्हाला मी दाखवतो आपली काय काय तयारी झालेली आहे तर अयोध्या जाण्यासाठी. बाकी मीनचं डायरेक्ट आपला प्रिपेश येणार आहे. मीन डायरेक्ट 4 बॅगा पॅक केले भोवडा. 4 बॅगा पॅक केल्या. अरे एवढा बॅगा पॅक नाही भाऊ, डायरेक्ट 2 बॅग आहे म्हणजे नुसते कपडे आपले. काही भरपूर प्रमाणात गर्दी राहणार आहे बाकी अयोध्येला. 30 दिवस राहायचे तिकडे आपले. बाकी मजा भरपूर येणार आहे. मजा म्हणजे भाऊ एकदम. राम आएंगे तो अंगनात जाएंगे. किती तो झालं वैष्णव रे हो. किती ना काय काही पिढ्या आल्या आणि राम मंदिराचं स्वप्न पाहत गेले. बाकी आमची इतके नशिबाने आम्ही की आमची पिढी की आम्ही स्वतः आमच्या डोळ्यांनी राम मंदिर बांधताना बघितलं आणि राम मंदिराच्या उद्घाटनाच्या दिवशी आम्ही तिथं स्वतः असणार आहोत दर्शनासाठी. आता आपण आलोय आपल्या ओमकार ममलेश्वर महादेव मंदिरात. तर काही महादेवांचं मस्त प्रकारे दर्शन झालेलं आहे आणि सोमवारच्या दिवशी भरपूर अशी गर्दी असते, कारण की काहीतरी ते पशुप्रतिवत की काहीतरी असतो सोमवारच्या दिवशी, त्यामुळे भरपूर गर्दी असते मंदिरांमध्ये. बाकी आता आपण जात आहोत बजरंगबलीच्या मंदिरात. हे आपलं समोर हनुमान मंदिर डेव्हलप होते, मस्त हनुमान मंदिर आहे बघा, किती भारी असं दिसते वरती व्हाईट कलरचं. त्यावरती अजून भडकदार जर भगवा झेंडा राहिला तर अजून भारी वाटेल.
बजरंगबली की जय, जय श्री राम, जय जय श्री राम, जय सीता मैया की जय। यावर रामचंद्र पवन पुत्र हनुमान की जय, हनुमानजी महाराज की जय। गाडी डायरेक्ट भर रस्त्यामध्ये इकडे गावड्या बसलेल्या आहे आता, तर यामुळे गाड्यांना जाय यायला त्रास होतोय, तर आपण आता या गावड्यांना जरा उठवून एका बाजूला करून टाकू। अरे उठून रे भो, उचलून रे, उठून बोलला रे, उठून बोलला, उचलून नाही बोलला काही। मला उठून ऐकू आलं। अरे गावावर तुला काय पण ऐकू येते, सॉरी उठून म्हणतो घे बरं उठवताय गावड्यांना आता, चल या 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 तुला गावला तुला पाहिजे गाडी आली तिकडनं आता पाय, ती तिकडनं एसटी आली, आता ती एसटी मग कसं काय होईल त्या बिचाऱ्यांची शेफ्टी वगैरे जर टायरा खालती आली तर चल। हा उडल्या रे, जाऊ द्या हा गाडी घेऊन हा रस्त्याचा आहे सर नाही लोकांवरती गावावर गाड्यांना आता उठून एकाकडे केलं, नाहीतर भरपूर असं त्रास होत होता गाड्या जाय यायला, आणि त्यामुळे नुकसान गाड्यावाल्यांचं काही होतं नाही त्यामध्ये, त्यात नुकसान गावडीचंच झालं असतं, कारण की जर इन केस चाक वगैरे पायावरतून किंवा शिफ्टीवरतून गेलं असतं तर जखमी गावड्यात झाल्या असत्या। जाता होत आहेत दुपारचे 2 आणि मी तुम्हाला म्हटलं होतं की आपल्या अयोध्या जाण्याची तयारी सुरू झालेली आहे, तर तुम्ही बघितलं असणार जे टुरिस्ट लोक असतात ते ट्रॅव्हलिंग करत असतात, त्यांच्या पाठीच्या मागे अशी मोठी अशी लंबी ती बॅग असते, तर तिला ट्रॅव्हल बॅग म्हणतात। तर माझी सुद्धा इच्छा होती की आपण म्हटलं अशा प्रकारची बॅग मागवायला हवी, कारण की पुढं फिरण्यासाठी, पण अजूनपर्यंत इतकी दूरची ट्रिप होती नाही, म्हणून त्यामुळे म्हटलं जाऊ दे, त्या टायमाला आपण दूरची ट्रिप करू, त्या टायमाला म्हटलं घेऊ ती बॅग। तर पण आता अयोध्यात जातो तर म्हटलं चला घेऊन घेऊ म्हटलं ती बॅग, तर मी आता 3-4 दिवसांनी अगोदर आपल्या फ्लिपकार्टवरतून 450 रुपयाची ती बॅग मागवली होती, तर फायनली ती बॅग आज आलेली आहे, आणि चला मी तुम्हाला दाखवतो की फक्त 450 रुपयात किती भारी अशी बॅग आहे। तर ऑलरेडी काही मी याची अनबॉक्सिंग केलेली आहे, पण ज्या प्रकारे पॅकिंग असते त्याच प्रकारे नॉर्मली पॅकिंग आहे, बाकी त्यानंतर अशा प्रकारे पिशवीमध्ये ही पॅकिंग आहे। मग त्यानंतर आपण ही बॅग, जी की तुम्हाला घडी केलेली म्हणून छोटी दिसते, बाकी अशा प्रकारे ही बॅग आहे, तिच्यावरती टेक अ वॉक टू द फास्ट फॅशन अशा प्रकारची ही डिझाईन आहे। तर तुम्हाला ही जी फ्लिपकार्टवरती बॅग आहे ना, कलर वाईज तुमचे जे रेट वाढतील, तर ही रेड बॅग जो घेतील तुम्हाला तर याच्या तुम्हाला जास्त एक्स्ट्रा पैसे लागतील, आणि ब्लॅक आणि ग्रेमध्ये घेतील तर 60-70 रुपये कमी होतील अजून। तर अशा प्रकारची ही बॅग आहे, आणि आता यात किती खाते वगैरे ते तुम्हाला दाखवतो। तरी अशी काही बॅग आहे, हे हिचा फ्रंट व्ह्यू, दी डिझाईन वगैरे, त्यानंतर अशा प्रकारचे 2 लॉक येतात, एक फर्स्ट लॉक आणि सेकंड लॉक, हा उघडला आपण त्याच्यानंतर हे ओपन होते। तर हे वॉटरप्रूफसाठी आहे गाईज, म्हणजे यात तुम्ही पाणी वगैरे जर पडलं तर हे यावरती ओलं नाही होणार म्हणून, बाकी बॅगसुद्धा वॉटरप्रूफ आहे। आणि त्यानंतर इथं एक खाते येते, पॉकेट, ज्यात तुम्ही काही वरच्यावर काही वस्तू ठेवण्याची छोटी मोठी वस्तू ती ठेवू शकतात, बाकी साईजसुद्धा मोठी या पॉकेटची। त्यानंतर हे फर्स्ट पॉकेट झालं, त्यानंतर हे सेकंड, बघा हे सुद्धा मोठं आहे, यात आपण आपला पॉवर बँक वगैरे ठेवू शकू, कॅमेरा पण आरामात बसून जाईल इथं, कॅमेरा बॅग वगैरे। त्यानंतर इथं दोघे साईडला तुम्ही पाण्याची बॉटल ठेवू शकता, एक इकडच्या साईडने राईट हँड साईडला आणि एक लेफ्ट हँड साईडला।
नंतर अजून इथं सेकंड पॉकेट आहे. हे बघा, इथं तुम्ही लॅपटॉप वगैरे ठेवू शकतात. हे भरपूर मोठं आहे, डायरेक्ट पूर्ण माझा हात बघा, इतका हात जातो डायरेक्ट, एवढा हात. तर अशा प्रकारे एक, त्यानंतर हे 2, नंतर हे 3. इथं बूट वगैरे ठेवू शकता तुम्ही, शूज वगैरे 3, आणि हे वरचं 4. तर इथं तर आपले सगळे कपडे वगैरे बसतील, जीन्स पॅन्ट, टी शर्ट वगैरे कपडे, रुमाल. तर अशा प्रकारे काय जे फ्रंट वरतून आहे आणि बॅक साईड याची अशा प्रकारची आहे. इथं नेट, त्यानंतर इथं मागे स्पंज वगैरे, म्हणजे किती पण काही पण असं ओझं राहिलं तुम्हाला पाठीला असा त्रास होणार नाही, नरम लागेल म्हणून अशा प्रकारचं आहे. आणि हे कमरेला बांधायचं, म्हणजे डायरेक्ट लोड तुमचा पाठीवर नाही येणार. तर कमरेला बांधलं तर पूर्ण जो सामान वगैरे असेल जे त्यातलं ओझं ते सगळं तुमच्या पाठीवरती इक्वल होईल म्हणून. बघा गाईज, ही खांद्यावरती कशी वाटते बॅग आता. हे बघा, तर ही अशा प्रकारे बॅग आहे. आणि हे काही अजून जर एक्स्ट्रा पॅकिंग पाहिजे असेल बॅगची तर हे अशा प्रकारचं, हे बघा तसं लावता गाईस त्याला कमरेला, जेणेकरून जो बॅगचा पूर्ण जो लोड असेल तुमचा सामानाचा तर तो डायरेक्ट बॅग हे जो तुम्ही लावलं नाही तर तो पूर्ण खाली जाईल. बाकी हे जो लावलं तर तुमच्या कमरेवर येईल आणि तो लोड बॅगचा तो पूर्ण इक्वल होईल म्हणून. बाकी गाईज आता भरपूर अशी एक्साइटमेंट वाटते की केव्हा ते 22 तारखेला केव्हा मी अयोध्येला जाईल. तर आपण या ट्रिपमध्ये गाईज 5-6 जण आहोत आणि आजची तारीख आहे 8 तारीख आणि आपल्याला 18 तारखेला रात्री 12:30 वाजताची रेल्वे आहे, म्हणजे 19 तारखेची 12:30 वाजता सकाळची. तर अजून आपल्याला 10 दिवस बाकी आहे आणि थोडी अयोध्येत जाण्याची तयारी ही सुरू झालेली आहे. बाकी मला बिलकुल असा भरोसा होत नाही की मी अयोध्येला चाललोय आणि ते पण इतक्या सुवर्ण क्षणाला. कारण की गाईज तुम्हाला सुद्धा माहिती आहे की भरपूर अशा पिढ्या या राम मंदिर स्वप्न बघता चालल्या गेल्या देवाघरी. बाकी आपण अशी पिढी आहोत की आपल्याला आपल्या समोर हे राम मंदिर बनलेलं आहे आणि आपल्याला स्वतः हे आपल्या डोळ्यांनी उद्घाटन सुद्धा बघायला भेटेल राम मंदिराचं. तर भरपूर तिथं गर्दी असणार आहे. तर आपण काही जास्त सामान वगैरे सुद्धा घेणार नाही आहे. तर फक्त काही चादर वगैरे, कपडे वगैरे घेऊन घेऊ, टी शर्ट वगैरे, बाकी ब्रश वगैरे, बस अशाच छोट्या मोठ्या वस्तू राहतील. बाकी तुम्हाला मी कम्प्लिटली अपडेट वगैरे देईन बॅग पॅकिंगच्या टायमाला वगैरे. तर तुम्ही सुद्धा एक्साइटेड असणार हा आपला अयोध्येचा ब्लॉग व्हिडिओ बघण्यासाठी. तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की तुम्हाला सुद्धा आपल्या राम मंदिराचा उद्घाटनाचा ब्लॉग व्हिडिओ बघायला भेटेल. सो कशा प्रकारे तिथे गर्दी असते, काय असते बघू. बाकी तिथं भरपूर गर्दी असणारी इतकं आपल्याला ठाऊकच आहे चांगल्या प्रकारे. तर आजचा हा ब्लॉग व्हिडिओ बनवण्याचं इंटेन्शन इतकंच होतं की तुम्हाला मी अपडेट देऊ की म्हटलं आपलं अयोध्ये जाण्याची ट्रिप ही कन्फर्म झालेली आहे. आणि बस बाई काही नाही, केव्हा ती 22 तारीख येईल आणि केव्हा ते आपल्या डोळ्यांनी अयोध्येचं राम मंदिराचं उद्घाटन बघायला भेटेल. बस हीच एक्साइटमेंट आहे सध्या तरी. आता काहीच नाही बाकी, कोणतंच जेवणाला मन लागत नाही, कशालाच मन लागत नाही, बिलकुल फक्त अयोध्या. सो भेटूया गाईस नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. बाकी हो, चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. जय श्रीराम, जय खानदेश.